जय श्रीराम. गेले 56 दिवस आपण ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनांचं जे पुस्तक आहे, त्याचं आपण वाचन करत आहोत आणि आजचा हा 57वा दिवस. ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवले, सातारा, महाराष्ट्रातील थोर संत ज्यांनी रामनामाचा जप आपल्या आयुष्यभर केला आणि रामाच्या जीवनाचं महत्त्व हे सगळ्यांना साध्या सोप्या भाषेत समजावलं, शिकवलं. त्यांनी नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कसं घ्यावं, कुठे घ्यावं, का घ्यावं आणि नामाचे काय फायदे आहेत, हे सगळं हे 365 दिवसांच्या प्रवचनरूपी पुस्तकात आपल्याला अगदी व्यवस्थितरित्या समजावले. प्रत्येक दिवसासाठी एक पान जे वाचायला साधारण 3-4 मिनिटं लागतात आणि स्लो असेल तर 5-6 मिनिटं. तर हे जर तुम्हाला फिजिकली पुस्तक वाचता येत नसेल, तर ऑनलाईन देखील त्यांच्या वेबसाईटवरती वाचता येईल किंवा अशा प्रकारचं रेकॉर्डेड ऑडिओ तुम्ही ऐकू शकता. म्हणजे श्रवणाची सेवा देखील मोठी सेवा असते. एक तर तुम्ही वाचन करा, नाहीतर श्रवण करा. आजच्या या 57व्या दिवसाचं जे शीर्षक आहे, ते आहे कोणत्याही परिस्थितीत नामस्मरण करणे शक्य आहे. मनुष्याची सर्व धडपड शाश्वत समाधान मिळवण्यासाठी चालू असते. ते समाधान फक्त भगवंताजवळ असल्याने समाधानासाठी प्रत्येक माणसाला भगवंताचीच गरज असते. म्हणजे आपण जो अनंत घेणार असतो, शाश्वत आनंद, जो संपणारा नाहीये, ते फक्त भगवंतापाशीच आहे. आपल्या सर्व धडपडीतून भगवंताच्या प्राप्तीचे समाधान आपल्याला मिळत नाही आणि त्याला परिस्थिती कारणीभूत आहे, असं सर्वजण सांगतात. पण खरोखरच परिस्थिती आड येते की काय हे आपण बघितले पाहिजे. परिस्थिती संबंधी विचार करताना एक बाह्य परिस्थिती आणि दुसरी अंतर्स्थिती यांचा विचार करावा लागेल. म्हणजे आपल्या परिस्थिती ज्या असतात, सिच्युएशन बाहेरची पण असते आणि इंटरनल ही आतली देखील असते. बाह्य परिस्थितीचा विचार करताना प्रथम आपली शरीर प्रकृती आडते. ही प्रकृती कशी असली तरी भगवंताचं स्मरण आपल्याला करता येईल की नाही? प्रकृतीला किती क्षीणत्व आलंय, देहाला कितीही विकलता आली, तरी अंतःकाळी भगवंताचे स्मरण करता येते, असे भगवंताने म्हणजे श्रीकृष्णाने गीतेत देखील सांगितले. जे आपण जी कारणं देतो, की मला ताप आलाय, की मला अशक्तपणा आलाय, की जे काय असेल म्हणजे पाय दुखतात, हात दुखतात. तुम्ही शेवटच्या क्षणी तुमची बॉडी ते मृत्यूशय्यावरती असली, तरी पण आपण त्याचं नाव घेऊ शकतो आणि नाव घेण्यासाठी जोरजोराने बोललंच पाहिजे असं का नाही. मनातल्या मनात देखील त्याचं नाव आपण घेऊ शकतो. आणि भगवंताचं नाव म्हणजेच भगवंत आणि भगवंत म्हणजेच भगवंताचं नाव. ह्या दोन्ही गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजेत. आणि त्यासाठी कोणत्या प्रकारच्या वेळेचं, काळाचं, स्थळाचं, परिस्थितीचं, आर्थिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक कोणत्याही प्रकारचं बंधन नाही. देहाची अवस्था कोणती असली तरी त्यामध्ये नामस्मरण करता येत नाही, हे म्हणणे काही बरोबर नाही. तेव्हा प्रकृती आड येते, हे म्हणणे कितपत सत्य ठरेल हेच महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे, की आपण असल्या प्रकारचे कुठचे कारण न देता नामस्मरण करावं. पुष्कळ लोक आर्थिक अडचणींविषयी कुरबुर करतात. म्हणजे पैशाचे काही प्रॉब्लेम आहेत. पैसे नसल्या कारणाने प्रपंचात काळजी उत्पन्न होऊन भगवंताकडे लक्ष द्यायला सवडच मिळत नाही, असे बरेच जण सांगतात. म्हणजे माझी आर्थिक परिस्थिती चांगली नाहीये, म्हणून माझं मन तिकडे लागत नाही, बेचैन होतं आणि मला सवडच नाही लागली. म्हणून मी कामामध्ये खूप बिझी असतो, पैसे कमवण्यामध्ये. पण ही सगळी कारणं आहेत. पण खरोखरच मला सांगायचं आहे, की भरपूर धन मिळवून वैभवाच्या शिखरावरती पोहोचलेले कितीसे लोक नामस्मरण करतात. जे तुम्ही श्रीमंत आहात तर तुम्ही नामस्मरण करू शकतात असं नाही. म्हणजे तुमच्याकडे खूप पैसा आला, तुम्ही खूप प्रसिद्ध झाला, तुम्ही यशाच्या शिखरावरती आहात, ह्याचा अर्थ तुम्ही नामस्मरण करू शकता असं होत नाही. त्याच्यासाठी
त्याची कृपा असावी लागते आणि आपली इच्छा असावी लागते आणि कर्म आपल्यालाच करावे लागतात. आजपर्यंत किती राजे लोक आपले राजबाई लाथोडून भगवंताच्या प्राप्तीसाठी बैरागी झाले. म्हणजे खऱ्या सुखाचा मार्ग जे भगवान बुद्ध यांनी जो स्वीकारला, आपलं राजघराणं सोडून ते पूर्णपणे सुरक्षेच्या किंवा हे जगात सुख कुठून मिळेल, शाश्वत सुख त्याच्या मागे लागणारे काही ठराविक लोकं होती. बाकी सगळे लोकं हे त्या राजविलासामध्ये, त्या भोगामध्ये लीन होत गेले. आपल्याजवळ पैसा नसणे, भगवंताच्या प्राप्तीच्या आडणे हे म्हणणे योग्य नाही किंवा बरोबर नाही. उलट पैसा हा भगवंताची निष्ठा फार कमी करतो. पैसा असला की आपल्याला एक आधार वाटतो, आधार आहे असं वाटते आणि त्याचं काही चुकीचे नाही. पैसा हा हवाच. कारण पैसा ही देखील एक एनर्जीच आहे. म्हातारपणी आपल्याला उपयोग पडावा म्हणून पैसा साठवण्याचा प्रयत्न करावा, तर मी म्हातारपणामध्ये जगेल याची खात्री कोणी द्यावी? म्हणजे माझ्या आयुष्याच्या शेवटी पैसा मला लागणार आहे, पण मी तो किती काळ जगणार आहे हे माझ्या हातात नाही. पण पैसे कमवलेच पाहिजे. कोणत्याही संतांचं हे सांगणं नाही की तुम्ही पैसेच कमवू नका. फक्त पैशाच्या मागे लागून तुम्ही देवाच्या नामस्मरणाच्या आड तो पैसा आणू नका हेच त्यांना सांगायचं आहे. पैसे हे स्पिरिच्युअल आहेत. ही गोष्ट तेवढी लक्षात ठेवा. सुख समाधान हे पैशावरती अवलंबून नाही. प्रत्येकाचे गोतावळ ठरलेले वेताळाची स्वारी निघाली की त्याबरोबर विषयाची निघायचे आहेत आणि भगवंताची स्वारी निघाली की त्याच्याबरोबर दया, क्षमा आणि जिकडे-जिकडे आनंदी वृत्ती असायची. भगवंताचं नाव म्हणजेच भगवंत, भगवंत म्हणजेच भगवंताचं नाव. तो असला की दया, क्षमा, शांती, आनंद हे असणारच आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्याचप्रमाणे पैसा आला, की त्याचबरोबर तळमळ, लोभ, असमाधी असायची. आता पैसा तुम्ही कसा कमवता याच्यावरती अवलंबून आहे. म्हणजे तुम्ही पैसा कमवताय, म्हणजे तुम्हाला लोभ आणि असमाधान असेल असं नाही. काही व्याख्यांची मी सहमत नाहीये, पण त्यांच्या मागचं उद्देश त्यांचा वेगळा आहे. तुम्ही पैसा कमवता-कमवता तुम्ही एवढे त्याच्यामध्ये तल्लीन होता, की तुमचं लक्षच नसतं आणि म्हणून तुम्हाला त्याचा त्रास होतो. म्हणून तुम्ही असमाधानी राहता. म्हणून तुम्ही त्या लोभाने म्हणजे लोभ नसावा. त्याच्यामागे आपली तळमळ असावी आपण पैसा कमवावा. लोकांच्या म्हणजे फॅमिलीसाठी देखील, स्वतःसाठी देखील आणि समाजासाठी देखील ह्या पैशाचा उपयोग व्हावा म्हणून पैसा कमवावा. बरेचसे एखादी वेळी विषय भोगामुळे आपल्याला सामील होणार नाही. पण पैसा मात्र आपण वापरू तसं वापरला जातो. बाप-मुलगा, भाऊ-भाऊ, भाऊ-बहीण, मित्र-मित्र यांच्यामध्ये विशिष्ट आणायला कारण काही असेल, तर तो पैसाच आहे. काही गोष्टींची मी सहमत नाहीये. पैसा हे तुमच्या वाईटाचं कारण नाही, की तुम्ही जे आहात तेच पैसा बाहेर दाखवलं. गरीब असताना पैसा तुम्हाला तसं दाखवत नाही, पण पैसा आल्यावरती लोकं जे विचित्रपणे वागायला लागतात, याचा अर्थ पैसा वाईट नाहीये. तुम्ही तसे होता, फक्त पैशाने ते अँप्लिफाय केलं. शेवटचं वाक्य, आपण पैसा साठवला तर गैर नाही, पण त्याचा आधार न वाटावा, अनुसंधानाच्या आड त्याला येऊ देऊ नये, हेच आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता आपण श्रीरामाच्या नावाचा जप करूया. आजचे 57व्या दिवसाचं जे वाचन झालं त्याच्याप्रमाणे करण्यासाठी तुमचे धन्यवाद. श्रीराम, 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 श्रीराम. श्रीराम, 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 श्रीराम. धन्यवाद. आपला उर्वरित दिवस हा आनंददायी, सुखदायी, आरोग्यदायी जाईल. हीच श्री रामचरणी इच्छा व्यक्त करू आणि ते थांबवतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.